नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आणखीन एक नवीन प्रकारचा आकाशदिवा करण्यासाठी शिकणार आहोत। हा जो आकाशदिवा आहे, हा आकाशदिव्यामध्ये आपण पंचकोन आणि षटकोन अशा एकूण आपल्याला 32 आकारांचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे। तर यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा एक पंचकोन आखावा लागेल आणि एक आपल्याला षटकोन आखावा लागेल आणि अशा षटकोन आणि पंचकोनाचा मिळून आपण एकत्र आपला हा आकाशदिवा तयार करणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला एकूण 20 षटकोन लागणार आहेत। 20 षटकोन आणि आपल्याला लागणार आहेत 12 पंचकोन। तर 12 पंचकोन आणि 20 षटकोन यांचा मिळून आपण एक फुटबॉल सारखा आकाराचा दिसणारा गोल आकार असा दिसणारा एक सुंदर असा आकाशदिवा आपण आता बनवायला शिकूया। तर चला तर आपण आता याची आखणी कशी करायची ही आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया। तर ती आखणी करायसाठी आता आपल्याला आपण एक एक आखणी करायला सुरुवात करू। सगळ्यात पहिल्यांदा आपण आता षटकोन कसा तयार करायचा त्याच्याबद्दलची आखणी आपण आता करायला सुरुवात करू। तर या ठिकाणी आता मी या ठिकाणी षटकोन आपण तयार करू। तर मी आता हा जो हिरवा कागद या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे, यावर आपण आता षटकोनाची आखणी करणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला पहिल्यांदा हा जो कागद आहे यावर 1 सेंटीमीटर बाजूचं अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे। ही बाजू आपल्याला चिकटवण्यासाठी वापरावी लागणार आहे आणि आता या बाजूवर आपल्याला षटकोन तयार करायचा आहे। यासाठी मी आता या ठिकाणी 5 सेंटीमीटर रुंदीचा बाजू असलेला षटकोन मला काढायचा आहे। तर मी या ठिकाणी पहिला बिंदू आणि दुसरा बिंदू 5 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घेतले आणि याचा एक मध्यबिंदू सुद्धा काढून घेतला। आता या ठिकाणी आपल्याला षटकोन पूर्ण करण्यासाठी आपल्याला कंपासचा वापर करावा लागणार आहे। तर मी आता ह्या कंपासमध्ये बरोबर 5 सेंटीमीटरचं अंतर घेतलं आणि दोन्ही बाजूला मी या ठिकाणी आर्क काढून घेतले, एक या टोकावरून आणि एक या टोकावरून। आता हे ज्या ठिकाणी मिळतील हा आपला झाला षटकोनाचा मध्यबिंदू। इथून पुन्हा दोन्ही बाजूला आपल्याला असे आर्क काढून घेता येतील आणि मग आपल्याला हे दोन बिंदू मिळतील। म्हणजे आपण सुरुवात या दोन बिंदूपासून केली आणि चॉप मारून आपण हा मध्यबिंदू मिळवला आणि या मध्यबिंदूपासून हा आणि हा असे दोन बिंदू मिळवले आणि आता या बिंदूपासून पुन्हा वरच्या भागामध्ये एक चॉप आणि इकडच्या भागातून या बिंदूमधून एक वरच्या भागामध्ये चॉप, असे दोन आपण चॉप जर मारले तर आपल्याला आता या मध्यबिंदूपासून या दोन्ही चॉपला छेदणारे दोन बिंदू आणखीन आखता येतील। तर अशा प्रकारे इथे दोन पुन्हा बिंदू मिळाले तर असा आपण षटकोन हा 5 सेंटीमीटर बाजूचा आपण या ठिकाणी आखलेला आहे। आता हे सर्व बिंदू जे आहेत हे सर्व बिंदू आपल्याला पहिल्यांदा जोडून घ्यायचे आहेत। तर मी आता या ठिकाणी हे सर्व 6 बिंदू आपण या ठिकाणी जोडून घेऊया। म्हणजे 5 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज षटकोन हा आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी मिळणार आहे। आता हा षटकोन आपल्याला कापून घ्यायसाठी याच्या चारही बाजूने 1 सेंटीमीटरची आपल्याला पट्टी सोडायची आहे। त्यामुळे मी सगळ्या बाजूच्या अंतरावर 1 सेंटीमीटर एवढं अंतर मी या ठिकाणी आखून घेतो आणि मग आपण या ठिकाणी ही आखणी आपल्याला सुरुवातीला पेन्सिलनी करता येईल आणि नंतर आपल्याला याला पेनाने याला डार्क करायचं आहे। तर या ठिकाणी मी आता 1 सेंटीमीटर बाजू आखून घेतली आणि आता सर्व बाजूला समांतर असं 1 सेंटीमीटर अंतरावरून आपण आता या ठिकाणी ह्या रेषा आखून घेऊया। या रेषा आपण आता पेनाने आखू म्हणजे आपल्याला त्या स्पष्टसुद्धा दिसतील आणि आतल्यासुद्धा रेषा आपल्याला पेनाने डार्क करून घ्यायच्या आहेत। तर मी आता या ठिकाणी पहिल्यांदा सर्व बाजूनी 1-1 सेंटीमीटर अंतर सोडून याची आखणी करून घेतली आणि मग आतला जो षटकोन आहे त्याचीसुद्धा आखणी या ठिकाणी करून घेऊ। आता आतला षटकोनसुद्धा मी या ठिकाणी पेनाने डार्क करून घेतो आहे, कारण या ठिकाणून आपल्याला घड्या घालायच्या आहेत। घडी घालण्यासाठी जर आपण पेनाने थोडी दाबून जर रेष काढली तर त्या ठिकाणून घडी घालणं सोपं जाते आणि म्हणून आपण या 6ही बाजू या ठिकाणी आपण घडी घालून घेणार आहोत। त्यानंतर या षटकोनामध्ये आपल्याला काही डिझाईन काढायच्या असतील तर अशा प्रकारे आपण हा एक षटकोनाचा आकार हा आपण आखून घेतला आणि त्याला आतल्या रेषा सर्व पेनाने डार्क करून घेतल्या। आता यावर आपल्याला डिझाईनसुद्धा करायची आहे। त्यामुळे आपण काय करू की याचे जे सगळ्या मध्यबिंदूसोबत ह्या सगळ्या रेषा आपण जोडून घेऊ। या रेषा आपल्याला पेन्सिलनी जोडायच्या आहेत, कारण याच्या आतमध्ये आपल्याला काही डिझाईन कोरायची आहे।
त्यासाठी आपल्याला ह्या रेषा ज्या आहे ह्या आधार म्हणून आपल्याला लागणार आहे. तर अशा प्रकारे मी आता हे षटकोन या ठिकाणी आखून घेतला. आता याला आपण आकारामध्ये कापून घेऊया. एकसारख्या आकारामध्ये तुम्हाला षटकोन हा 1 सेंटीमीटर बाजूचं अंतर सोडून आपण याला कापलेला आहे. आता याचे जे ह्या ज्या साईडच्या पट्ट्या आपण सोडलेल्या आहेत एकामेकाला चिकटवण्यासाठी हे त्या आपल्याला मोडून घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी मग आपण याचे जे कोपरे आहे हे प्रत्येक कोपरे आपण असे कट करून घेणार आहोत या ठिकाणी. तर अशा प्रकारे बघा हा कोपरा मी वेगळा कापला. असे सर्व कोपरे आपल्याला याचे त्या आतल्या षटकोनाच्या टोकापर्यंत बरोबर कापून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला आपण हा एक मास्टरपीस तयार करणार आहोत आणि यातून मग आपल्याला पुढचे जे 6 अशा प्रकारे बघा मी आता या ठिकाणी हा एक षटकोन काढून घेतला आणि याचे सर्व कोपरे मी बरोबर एकसारखे कापून घेतले. आता यावर ज्या रेषा जिथे आखलेल्या आहेत आपण त्या रेषापासून आपल्याला याला बाहेरच्या बाजूला असं मोडायचं आहे. तर ही पेनाने रेष काढलेली असल्यामुळे याला बाहेरच्या मोडणं आपल्याला सोपं जाईल. तर अशा प्रकारे आपण याला बाहेर मोडून घेतलेलं आहे. आणि याशिवाय आपल्याला आता आतली डिझाईन यावर आखायची आहे. तर मी या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आतली डिझाईन आखण्यासाठी मी ते काही अंतरावरून या ठिकाणी एक आतमध्ये वर्तुळ काढून घेतो. मी या ठिकाणी असा आपण एक वर्तुळ काढून घेतला आणि एक वर्तुळ आपण आणखीन खालच्या टोकातून काढून घेणार आहोत. या ठिकाणी असे 2 वर्तुळ आपण काढून घेतले या ठिकाणी. आता ह्या 2 वर्तुळाचा आधार घेऊन आपण या ठिकाणी याच्यामध्ये डिझाईन करूया. तर हा जो कोपरा आहे याचा ह्या कोपऱ्याकडे जाणारी जी रेषा आपण जोडली या रेषेमध्ये आपल्याला इथे आता असा शंकरपाळ्याचा आकार हा आपल्याला या ठिकाणी आखायचा आहे. तर असा एक आकार मी याच्यामध्ये आखून घेतला. असा एक आकार आता आपण हा कटरनी कापून याला घेऊ आणि मग असेच आकार आपल्याला सर्वत्र या ठिकाणी आपल्याला सर्व बाजूला आखून घ्यायचे असतील. तर हा आकार मी आता आखून घेतला या ठिकाणी बरोबर एक आकार. आता याला घडी पाडून आपण याची आखणी दुसऱ्या बाजूला पण या ठिकाणी करून घेऊ शकतो. पुन्हा मी याला पेनाने आखून घेतलं या ठिकाणी. म्हणजे एक दुसरा आकार माझ्याकडे आखला गेला आणि त्याला सुद्धा आपण कापून घेऊया. आता 2 आकार या ठिकाणी मी या ठिकाणी कापले आणि या 2 आकारांना आपल्याला आता आणखीन आपण तिसऱ्या भागाला याला आपल्याला आखणी करण्यासाठी वळून घेऊया आणि पुन्हा तिसऱ्या टोकावर आपण याची आखणी या ठिकाणी करून घेऊ. तर बघा याच्यामध्ये आता मी 3 आकार कापले. आता असेच आकार तुम्हाला पुन्हा सर्व बाजूला या ठिकाणी आखून घ्यायचे आहेत. तर मी याला पुन्हा या ठिकाणी षटकोन जे आहेत हे आता या ठिकाणी आपण याला आखून घेऊ. याला मी असं अर्ध्यातून मोडतो आता बरोबर आणि हे 2 आकार इकडनं आणि एक आकार इकडनं आलेला आहे माझा, तिसरा आकार इकडनं. तर बघा आता आपण यावर अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 पूर्ण असे तुकडे आकार कापून घेतले. आता याला सुद्धा आपण कटरनी पहिल्यांदा कापून घेऊ. आणि यासाठी तुम्हाला तुमचं जे ब्लेडचं टोक आहे ते थोडं शार्प असेल तर हा कागद लवकर आपल्याला कापला जाईल आणि कापताना आपल्या हाताला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपण आता बघा याच्यामध्ये
6 टोकं आपण या ठिकाणी असे कापलेले आहेत. याशिवाय आपल्याला जर काही डिझाईन करायची असेल आणखीन, तर आपण यामध्ये आता मधल्या भागामध्ये पुन्हा अशा पट्ट्या आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर त्या पण आपण या ठिकाणी काढून घेऊया. की एक प्रत्येक याच्या मधामध्ये मी आणखीन एक असे लांब लांब चिरा देणाऱ्या पट्ट्या अशा डिझाईनसाठी या ठिकाणी आपण आखून घेतो आहोत. याची सुद्धा तुम्हाला आखणी करून घेता येईल किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा अशा प्रकारे कटरनी याला कापू शकता. आणि याला आता आपण या ठिकाणी कापून घेऊया. तर यामध्ये आपण षटकोन असल्यामुळे 6 शंकरपाळ्याचे आकार कापले आणि 6 बारीक पट्ट्या या ठिकाणी आपण कापल्या. आणि अशा प्रकारे आपण हा एक षटकोनाचा एक मास्टरपीस आपल्याला आता आपण हा तयार झालेला आहे. आता या तुकड्याचा वापर करून आपल्याला यासारखे एकूण एकसारखे 20 षटकोन हे तयार करायचे आहेत. तर त्यासाठी प्रत्येक वेळा आपल्याला आता तर अशा प्रकारे पहा आपला आता हा एक मास्टरपीस आपला तयार झाला. याला आपल्याला छिद्रसुद्धा पाडायची आहेत. तर आपण आता प्रत्येक या शंकरपाळ्याच्या वरच्या भागात 1 आणि 1 असे 2 छिद्र आपण 1 आणि 1 इकडे प्रत्येक बाजूच्या भागातून 2 छिद्र असे आपण सुद्धा याला पाडून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बघा आता याला आपण 6 शंकरपाळ्याचे आकार, 6 टोकं आणि 6 छिद्र, 6 12 छिद्र आणि ह्याचे प्रत्येकाचे कोपरे आपण आता या ठिकाणी बरोबर कापलेले आहेत. अशा प्रकारचा आता हा जो षटकोन आहे हा आपल्याला पुन्हा दुसऱ्या एका कागदावर ठेवून पुन्हा त्याची आखणी आपल्याला करता येऊ शकेल. तर हा असा कागद आता या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या याच्यावर ठेवून याचे पुन्हा आपल्याला आखणी करून आपल्याला याचं षटकोन हा वेगळा तयार करता येईल. तर या ठिकाणी आपण एक हिरवा कागद षटकोन आपण तयार केला. अशाच प्रकारे आपल्याला आता पंचकोन पण तयार करायचा अशा प्रकारचा. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा पंचकोनाची आखणी कशी केली ते आपण या ठिकाणी पाहूया. तर मी सुरुवातीला पहिल्यांदा या ठिकाणी 1 सेंटीमीटरची पट्टी या ठिकाणून सोडून दिली. ही 1 सेंटीमीटरची पट्टी सोडल्यानंतर यावर 5 सेंटीमीटर अंतरावर इतक्या 1 आणि 2 असे 2 बिंदू घेतले आणि याचा एक मध्यबिंदू घेतला 2.5 सेंटीमीटरवर. आता ह्या 2.5 सेंटीमीटरच्या या बिंदू घेतल्यानंतर मला या ठिकाणी पंचकोन तयार करायचा असल्यामुळे मी आता या ठिकाणी या कोन मापकाचा वापर या ठिकाणी करणार आहे. आणि याच्या दोन्ही टोकावर बाहेरच्या दिशेने आपण 72 अंशाचा कोन या ठिकाणी करणार आहोत. हा बिंदू मी मिळवला आणि इकडनं मी या ठिकाणी 72चा कोन हा घेतला आणि इथे मला एक पॉईंट मिळाला. अशाच प्रकारे इकडच्या बाजूवर पण आपण कंपास आपला कोन मापक ठेवलं आपण आणि इथे इकडच्या भागातून 72चा कोन आपण केला. तर 2 बिंदू मिळाले आपल्याला. आता हे दोन्ही बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि यावर सुद्धा आपल्याला 5 सेंटीमीटर अंतराची आखणी लागणार आहे. 1 2 3 4 5 सेंटीमीटरपर्यंत मी ही रेष काढून घेतली आणि असंच इकडनं सुद्धा आपण आता इथे या 72 अंशाच्या कोनाच्या बिंदूला जोडायसाठी 1 2 3 4 5 सेंटीमीटर ही बाजू मी या ठिकाणी काढून घेतली. आता या ठिकाणी कंपासमध्ये पुन्हा 5 सेंटीमीटर अंतर घ्या आणि कंपासनी केल्यानंतर वरच्या भागामध्ये चॉप मारून घ्या दोन्ही बाजूनी. तर आपल्याला याचा वरचं टोक जे आहे ते मिळेल. आणि आता आपल्याला हा पंचकोनाचा वरचा बिंदू मिळाला आणि हे सुद्धा अंतर 5 सेंटीमीटर असेल ते मोजून सुद्धा घ्या आणि ते जोडून घ्या. तर हा एक पंचकोन आपण या ठिकाणी आखला. तर यासाठी आपण आता इथे या पंचकोनाला कापण्यासाठी पुन्हा याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला 1 सेंटीमीटर अंतरावर पुन्हा रेषा आखायच्या असतील. म्हणून मी या ठिकाणी बाहेरून पुन्हा 1 सेंटीमीटर अंतरावर याच्या सर्व बाजूनी रेषा आखून घेतल्या आणि आता आपण हा आकार कापून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आता हा पंचकोन आपण तयार केलेला आहे. याला पण आपण आता वेगळं कापून घेऊया.
आता आपण या ठिकाणी हा पंचकोन तयार केला. यामध्ये सुद्धा आपल्याला डिझाईन आखायची असल्यामुळे पुन्हा आपण काय करणार की या प्रत्येक जी बाजू आहे ती समोरच्या टोकापर्यंत आपल्याला जोडून घ्यायची आहे मध्यबिंदूपासून. म्हणजे या पंचकोनाचा सुद्धा मध्यबिंदू आपल्याला या ठिकाणी मिळवायचा आहे आणि त्यानुसार आपण या मध्यबिंदूपासून रेषा जाणाऱ्या सगळ्या टोकावर आपण या ठिकाणी काढू. आता आपण जशी डिझाईन या षटकोनामध्ये आखली होती तशाच प्रकारे आपल्याला शंकरपाळीची डिझाईन पहा आता मी इथे कापलेली आहे, तीच आपल्याला याच्यामध्ये सुद्धा अशी आखता येणार आहे. तर आपण या ठिकाणी आता पहिल्यांदा एक आपला आकार जो आहे तो आकार या ठिकाणी शंकरपाळ्याचा आपण एक आखून घेणार आहोत. असा एक आकार आपण आखून घेतला आणि याला आपण कापून घेऊ आणि मग यालाच आपल्याला चारी बाजूला रिप्लिकेट करायचं आहे. तर बघा आता हा आकार कापून घेतला मी. हा आकार तुम्ही आता याच्या बाजूला ठेवून सगळीकडे सुद्धा याला असं आखून घेऊ शकता. पाचही बाजूला ठेवून आपण याला आखू शकतो. आता हे आकार एकसारखे डिझाईनमध्ये कापल्या गेले पाहिजे याची हे महत्त्वाची गोष्ट या आकाशदिव्याची सुंदरता वाढवण्यासाठी महत्त्वाची आवश्यक आहे. तर आपण अशा प्रकारची वेगळी डिझाईनसुद्धा तुम्हाला सुचेल त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक पंचकोनामध्ये किंवा षटकोनामध्ये ती कोरून घेऊ शकता. पण ती कोरण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागेल आणि आपला जो हा षटकोन किंवा पंचकोन आहे हा थोडा लूज आणि ढिला पडणार नाही, तुटणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला थोडंसं डिझाईन जे आहे ते आपल्याला करावं लागेल. तर मी आता याच्यामध्ये पुन्हा हा पंचकोनाच्या आत हे सगळे आता शंकरपाळ्याचे आकार जे आहे ते कापून घेतो या ठिकाणी. तर अशा प्रकारे बघा आपला हा 5 तुकडे आपण याच्यामध्ये कापून घेतले. आता याच प्रकारे याच्या मधल्या भागामध्ये सुद्धा आपल्याला याच्या जर डिझाईनच्या पट्ट्या पाहिजे असतील तर त्या आपण पट्ट्या पण या ठिकाणी कापून घेऊया. आणि अशा प्रकारे आता आपण पंचकोनामध्ये सुद्धा अशा प्रकारचं डिझाईन आपण या ठिकाणी कापून घेतलेलं आहे. आता याचे जे पंचकोनासाठी आपण 1 सेंटीमीटर बाजूला सगळीकडून जागा सोडली होती याचे सर्व कोपरेसुद्धा आपल्याला या ठिकाणी कापून घ्यायचे असतील. तर ते कैचीने आपण आता या ठिकाणी कापून घेऊया. आता हे पंचकोनाचे टोकं आपण एवढ्यासाठी कापलेले आहे की आता ह्या मास्टरपीसवरून आपल्याला आणखीन असे लागतील तेवढे तुकडे तयार करता आले पाहिजे. तर अशा प्रकारे आपला आता हा एक तुकडा तयार झाला आपला. याच्या ज्या रेषा आहेत ह्या याच्यावरून घडी घालून आपण याला बाहेरच्या भागातून ह्या पट्ट्या सगळीकडे मोडणार आहोत अशा प्रकारे. या प्रकारे. तर अशा प्रकारे आता हा पंचकोन आपण याला घड्या घालून घेतल्या. याला आता आपल्याला छिद्र पाडायच्या राहिलेली आहेत. तर ती छिद्रसुद्धा आपण प्रत्येक बाजूला 2
ती आपण याला पाडून घेऊ. तर अशा प्रकारे आपण हा एक भाग आपण याचा असं तयार करून घेतला. असे जे पंचकोन आहेत हे आपल्याला 12 लागणार आहेत. तर या प्रकारे आता एक मास्टरपीस आपला तयार झाला. आता आपण याला पाहिजे त्या कागदावर अशा प्रकारे तुम्ही ठेवून घ्या आणि याच्या आतल्या डिझाईनसुद्धा पूर्ण पेन्सिलनी सगळ्या आखून घ्या. याच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा आपल्याला हे टोकंसुद्धा आपल्याला जोडायचे असतील. नंतर याचे सध्या कोपरे सगळे बरोबर तुम्हाला आखले गेले पाहिजे, 5ही कोपरे, कारण आपल्याला आता षटकोन याच्यामध्ये काढायचे आहेत. आणि याच्या आतली जी डिझाईन आपण कोरलेली आहे ती सुद्धा आपल्याला आखायची आहे आणि आतल्या डिझाईन्ससुद्धा, या सर्व बारीक डिझाईन्स पण आता म्हणजे आपल्याला एकसारख्या आकाराचे सगळे तुकडे तयार करता येतील. तर ही आखण्याची पद्धत जी आहे ही प्रत्येक तुकड्यासाठी तुम्हाला वेगवेगळी करावी लागणार आहे, म्हणजे तुम्हाला सगळे तुकडे जे आहेत एकसारखे तयार करता येतील. आता आपण हे असे आखून घेतले यावर. आता ही जी आखणी केलेला जो भाग आहे याला आपल्याला आता पुन्हा कापून घ्यायचा आहे. आणि कापून घेण्याच्या अगोदर या पंचकोनाचे जे 5 टोकं आहेत हे 5 टोकं आपल्याला पेनाने जोडणे आवश्यक आहे रेषा, कारण या ठिकाणून आपल्याला घड्या घालायच्या आहेत. तर हा पंचकोन आपला परफेक्ट 5 सेंटीमीटर बाजू असला पाहिजे. तर ह्या सर्व रेषा आपण या ठिकाणी आता पुन्हा जोडून घेऊया. पहिल्यांदा अशाच प्रकारे इथे पण आपण आता हा पंचकोन आतला, नंतर इकडची बाजू, हे पेनाने थोडं दाबून रेषा काढायच्या आहेत म्हणजे आपला पंचकोनाच्या वेळेला घडी घालताना आपल्याला सोपं जाईल. आणि आता हा जो तुकडा आहे म्हणजे या मास्टरपीसचा वापर करून आपण कागदावर आखणी करून घेतली आणि 5ही टोकं याचे बरोबर जे आहेत ते 5 बिंदू पेनाने बरोबर जोडून घेतले, म्हणजे पंचकोनाचा आकार एक्झॅक्ट तयार झाला. आणि अशा आखणी केलेल्या याच्यावर आपल्याला आता याला पुन्हा कापून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पुन्हा आता हा आकार कापत असताना चारी बाजूनी पहिले कापून घ्या याला. आणि आता याचे चारही टोकं बरोबर तुम्हाला एक्झॅक्टली कापता आले पाहिजे, कारण की इथे पंचकोनाला घडी घालून आपला पंचकोनी आकार एकसारखा तयार होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आता मी यावर बरोबर पूर्ण आखून घेतलेलं आहे. आणि याला आता रेषा पण माझ्या ह्या बाहेरच्या भागाला, याच्या सगळ्या रेषा आपल्याला बाहेरच्या भागाला मोडायच्या आहेत, म्हणजे बाहेरून आपल्याला डिझाईन्स आणि हे रेषा आखलेल्या ज्या दिसणार नाहीत. आणि चिकटवताना हा पंचकोन बरोबर एकामेकाला आपल्याला चिकटवता येईल. आणि आता यातली डिझाईन आतून कोरून घेतली की तुम्हाला अशा प्रकारचा एक आकार हा जो आहे हा आपला तयार होऊ शकतो. तर अशाच प्रकारे आता आपल्याला जसे आपण पंचकोन तयार केले तसेच आपल्याला असे षटकोन, हे सुद्धा आपल्याला षटकोन जे आहेत ते तयार करायचे. तर या आकार दिव्यासाठी हे पंचकोन आणि षटकोन आखून जर तुम्ही तयार केले तर आता याला सगळ्यांना जोडण्याची प्रक्रिया कशी असेल ती आता आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. ही जोडण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, आता मी या ठिकाणी 12 पंचकोन हे तुकडे तयार करून ठेवलेले आहेत. हे सगळे तुकडे आपण आता या ठिकाणी वापरणार आहोत. त्याशिवाय मग मी या ठिकाणी 10 षटकोन हिरव्या आकाराचे हे मी या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहेत. आणि अशाच प्रकारे लाल कलरचे मी 10 षटकोन हे आपण तयार करून ठेवलेले आहेत. आता याला जोडायचं कसं ते आपण आता या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता या ठिकाणी हे जे पंचकोन आहे हे पंचकोन मी आता या ठिकाणी जोडायला सुरुवात करतो. तर आपण आता एका पंचकोनाच्या बाजूला आपल्याला आता हे 6 षटकोन असे लागणार आहेत. तर हे षटकोन आपण या ठिकाणी आता जोडूया. तर त्यासाठी मी या ठिकाणी एक लाल, एक हिरवा, एक पिवळा अशा प्रकारे आपण या ठिकाणी जोडणी करू याची.
किंवा आपण याला एका बाजूला पाचही सुद्धा सगळे एकाच रंगाचे लावू शकतो आपण. अशा प्रकारे 5 आपल्याला एकमेकाला जोडून घेता येतील. आणि तर आपण आता या पहिल्यांदा पंचकोनाला आपण या सगळ्याला आपले 5 गोल जोडून घेऊ आपण या ठिकाणी. तर अशा प्रकारे मी आता ह्या एका पंचकोनाच्या बाजूला या ठिकाणी आता 5 षटकोन जोडून घेतले. आता हे सुद्धा एकमेकाला आपल्याला जोडायचे असतील तर यासाठी याला सुद्धा आपल्याला इथे तर अशा प्रकारे आपण आता एका पंचकोनाच्या बाजूला असे आपण 5 षटकोन या ठिकाणी आता आपण जोडून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला आता सर्व बाजूला या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
तर हा एक भाग आपला तयार झाला. पुन्हा आपण अशाच प्रकारे आणखी आता दुसऱ्या भागाला पण या ठिकाणी जोडूया. अशा प्रकारे आपण तयार केलं. आता आपण अशाच प्रकारे पुन्हा एका पंचकोनाच्या बाजूला आपल्याला आता पुन्हा हे 5 आपल्याला जोडायचे आहेत. याचे सगळ्याचे कोपरे बरोबर एकसारखे जोडले गेले पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची काळजी आपल्याला या जोडताना घ्यायची असते. त्यासाठी आपल्याला म्हणून आपण पंचकोन आणि षटकोन या दोन्ही याची बाजू 5 सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे. ते ॲक्युरेटली बरोबर एकामेकाला जोडल्या जातील ही जर काळजी घेतली तर तुमच्या याचा आकार जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे तयार होऊ शकेल. एका पंचकोनाच्या बाजूला 6 षटकोन या प्रकारे आपण आता ही जोडणी करतो आहे. अशाच प्रकारे पुन्हा आपल्याला जे हिरवे आपले षटकोन असतील ते सुद्धा आपल्याला एकामेकाला जोडून घ्यायचे आहेत बरोबर. आणि यामध्ये तुमचा प्रत्येक कोपरा हा एकसारखा बरोबर जोडला जाईल ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. प्रत्येक बाजूला बाजू बरोबर एकसारखी लागेल ही काळजी जर घेतली तर आपल्याला याचा आकार जोडताना आपल्याला खूप सोपं जाईल. त्याशिवाय तुम्ही जे तयार केलेले पंचकोन आणि षटकोन आहेत ह्यासुद्धा कापताना पण त्याचे आकार एकसारखे, साईज एकसारखी जितकी ॲक्युरेट असेल तेवढा जास्त ॲक्युरेट तुम्हाला याच्यामध्ये हे तुम्हाला जोडताना त्याचा जो आकार आहे तो तुम्हाला एकदम व्यवस्थित मिळणार आहे. तर पुन्हा आपण आता दुसरे 10 लाल षटकोन आपण या पिवळ्या पंचकोनाला या ठिकाणी जोडलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला आता हिरव्यांचं सुद्धा आपल्याला जोडणी एकामेकाला करायची असेल इथून आपण लक्षात घेतलं तर आतल्या बाजूनी सगळ्या बाजू एकसारख्या एकामेकाला जोडल्या गेल्या पाहिजेत ही खबरदारी आपल्याला या ठिकाणी घ्यायची असते. म्हणजे तुमचा आकार हा बरोबर जोडताना चुकणार नाही. तर अशा प्रकारे आपण दुसरा एक आणखीन एक असे 2 आपण या ठिकाणी बघा तयार केलेले आहेत. आता असंच हिरव्याचं पण आपल्याला तयार करायचं आहे. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी तयार करून घेऊ.
आता आपल्याला हिरव्यांचे आपल्याला पुन्हा 5 जोडायचे आहेत आणि पुन्हा पण आता हे एका पंचकोनाच्या बाजूला 5 हिरवे षटकोन ते आपण या ठिकाणी जोडू. हा आकाश दिवा अतिशय सुंदर आणि मोठ्या आकाराचा आता या ठिकाणी तयार होईल. यासाठी आपण पंचकोन जे आहेत पिवळ्या रंगाचे हे 12 वापरणार आहोत आणि षटकोन जे आहेत हे आपण 20 वापरणार आहोत. पैकी आपण हिरव्या रंगाचे 10 आणि लाल रंगाचे 10 अशा प्रकारे आपण याची रचना या आकाश दिव्यामध्ये करत आहोत. या प्रकारे आपण जसा आपला फुटबॉल किंवा व्हॉलीबॉलचा आकार असतो तो अशाच प्रकारचा असतो. नेमकं तशाच प्रकारचं डिझाईन आपण आता या ठिकाणी आकाश दिव्यासाठी वापरलेलं आहे आणि पंचकोन आणि षटकोन यांचा एकूण अशी संख्या 32 होईल. म्हणजे 32 पृष्ठभाग असलेला हा एक वर्तुळाकृती गोल आपला तयार होणार आहे आणि तोच आपल्याला आकाश दिव्यासारखा आपण त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे कोरलेले असल्यामुळे आपल्याला आकाश दिव्यासारखा त्याला वापरता येईल. तर या ठिकाणी आपण आता चौथा तुकडा हिरवावाला आपण या ठिकाणी जोडून घेतला. कोपरे बरोबर एकसारखे जोडले जातील ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आतल्या भागातून आपले हे सगळे कोपरे एकसारखे आपल्याला दिसायला पाहिजेत. आणि हा 5वा तुकडा आपण या ठिकाणी जोडून घेऊया. तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व 5ही तुकडे आपण आता एकामेकाला चिकटून घेतले. आता हे सर्व आपल्याला एकामेकाला पुन्हा जोडायचे आहेत, आजूबाजूचे 2 एकामेकाला. तर हे आपण आता एकामेकाला बरोबर जोडून घेतलं. फेविकॉल लावत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जे आपण फेविकॉल या ठिकाणी लावतो ते थोडंसं पसरट करून घेतलं आणि त्याला जर पुसट करून घेतलं तर ते कागदाला लवकर चिपकते. त्याच्याशाने आपण या ठिकाणी ही काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि सगळे कोपरे आपले एकसारखे जोडले जातील त्यासाठी तुम्हाला आतल्या भागातून लक्ष देऊन जर या दोन्ही बाजू एकामेकाला मिळवून घेतल्या तर तुमचा आकार हा चांगल्या प्रकारे जुळतो. आणि फेविकॉल हे थोडंसं पसरवून घेतलेलं असल्यामुळे ते लवकर चिपकते सुद्धा. तर आता हा तिसरा आकार आपण एकामेकाला जुळवून घेऊया. आकाश दिवा तयार करण्यासाठी आपल्याला भूमिती आकारांचं ज्ञान आपलं जेवढं चांगलं असेल तितके वेगळ्या प्रकारचे आकार आपण या ठिकाणी तयार करू शकतो. तर इथे आपण आता या ठिकाणी पंचकोन आणि षटकोन
या आकारांचा वापर करून आपण एक फुटबॉलसारखा दिसणारा सुंदर असा आकाश दिवा तयार करतो आहोत. यासाठी आपण 10 लाल रंगाचे षटकोन आणि 10 हिरव्या रंगाचे षटकोन आपण तयार करून घेतले होते. त्यापैकी आता मी 5 हिरवे षटकोन आता या पंचकोनाच्या बाजूला चिकटवलेले आहेत. तर आता अशा प्रकारे पुन्हा आणखीन उरलेले 5 जे आहेत ते मला पुन्हा चिकटवायचे असतील तर आपण पुन्हा या षटकोनाच्या बाजूला आपला उरलेले जे 5 पंचकोन आहेत ते आपण या ठिकाणी पुन्हा जोडूया. तर आता थोड्याच वेळात आपल्याला हा आकाश दिवा आपला लगेच तयार होईल, कारण आपण जवळपास सर्व आकार आता जोडत आलेलो आहोत. हे फेविकॉल असेल कमी नको जास्त नको अशा प्रकारे जर आपण केलं तर हा आकार याला लवकर चिकटण्यासाठी आपल्याला सोपं जाते. तर पुन्हा आपण दुसरे हिरवे 5 षटकोन हे आपल्या पंचकोनाच्या बाजूला आपण आता या ठिकाणी चिकटवून घेतलेले आहेत. आता ह्या सर्वांच्या कडा सुद्धा आपल्याला एकमेकाला जोडायच्या आहेत. तर ह्या चारही बाजूच्या आपल्याला पाचही बाजूच्या ह्या कडा पण एकमेकाला आपण जोडून घेऊ. आतल्या बाजूने ह्या सर्व बाजू एकसारख्या जुळल्या जातील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दुसरा भाग आपण आता या ठिकाणी जोडला. आता तिसरा भाग आपण या ठिकाणी जोडून घेऊ.
आता चौथा भाग आपण आता हा एकमेकाला जोडत आहोत. प्रत्येक वेळा आतल्या बाजूने जर लक्ष दिलं तर बाजूला बाजू बरोबर लागेल ही काळजी जर आपण घेतली तर आपल्या आकाराची जोडणी जी आहे ती व्यवस्थित होते. आणि आणखीन एक शेवटची बाजू राहिलेली आहे. तर बघा अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी एका पंचकोनाला 5 हिरवे षटकोन हे एकमेकाला जोडले. याच प्रकारे पुन्हा एका पंचकोनाला 5 लाल षटकोन असे आपण एकमेकाला जोडले. आणि आता हे सर्व दोन्ही आकार आपल्याला आता पुन्हा पंचकोनाच्या साहाय्याने आपल्याकडे आता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे षटकोन आपल्याकडे आता बाकी आहेत. तर आपल्याला ते आता या ठिकाणी जोडायचे आहेत. तर आता इथे आपण पुन्हा या ठिकाणी आपल्याला आता पंचकोन या ठिकाणी पुन्हा जोडायचं आहे आपल्याला. आता हे जे दोन्ही बाजू असतील इथे आपण आता आणखीन एक हा पंचकोन असा या ठिकाणी लावून घेऊ.
याच्यामध्ये सर्व आकार आपल्याला एकसारखे बरोबर जोडता येतील हीच महत्त्वाची गोष्ट आहे शिकण्यासारखी. आता हा भाग आपण या ठिकाणी लावून घेऊया. आता हा आकार आपल्याला इथे लावायचा असेल.
याचे सर्व कोपरे एकसारखे जोडल्या जातील याची काळजी आपल्याला प्रत्येक आकार जोडताना हा घ्यायचा असतो. त्याच्यामुळे आतल्या भागात पाहून आपण सर्व बाजू एकामेकाला बरोबर लागतील अशाच प्रकारे आपण त्याला चिकटवणं अपेक्षित आहे.
तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण पंचकोन आणि षटकोन हे सर्व आपण एकामेकाला जोडून घेतलेले आहेत. जोडताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जसं की या ठिकाणी आता समजा हा एक पंचकोन असेल तर याच्या बाजूला 5 षटकोन आले पाहिजे. पुन्हा आता या ठिकाणी आपण हा पंचकोन जोडल्यानंतर याच्या वरच्या 2 बाजूला इथे 2 पंचकोन आले पाहिजे. अशाच प्रकारे या पंचकोनाच्या बाजूला पुन्हा 2 षटकोन सोडून एक पंचकोन पुन्हा आपण या ठिकाणी घेतला. आता या पंचकोनाला पुन्हा 5 षटकोन आहेत. पुन्हा या 5 षटकोनानंतर आपण 2 षटकोन आल्यानंतर पुन्हा हा एक पंचकोन आपल्याला घ्यावा लागणार आहे. अशा प्रकारे आपण या सुरुवात आपण या ठिकाणाहून केली आणि आता इथे एक शेवटचा आकार आपला जो आहे हा षटकोनाचा या ठिकाणी आता बाकी आहे. तर याला आपण इथे आता लाईट सोडण्याच्या हिशोबाने या ठिकाणी आपण याला सोडू शकतो आणि इथून आपल्याला याला अशा प्रकारे असं पूर्ण हे टांगण्याची प्रक्रिया आपल्याला करता येईल. किंवा या ठिकाणी आपण षटकोनाचा आकार आपण सध्या जोडूसुद्धा शकतो. मी या ठिकाणी हा एक उरलेला हिरवावाला षटकोन या ठिकाणी वापरतो आहे आता आणि याला आपण आता याच्या 2 बाजू आपण जोडून घेणार आहोत. 2 बाजू जोडून आपण बाकीच्या बाजू आपल्याला त्याला लाईट टाकण्यासाठी थोड्या मोकळ्या ठेवाव्या लागतील. तर आपण ह्या 2 बाजू ज्या आहेत ह्या पहिल्यांदा या ठिकाणी जोडून घेऊ. तर अशा प्रकारे 2 बाजू आपण या ठिकाणी जोडून घेतल्या आणि हा एवढा भाग आपल्याला आता मोकळा ठेवायचा आहे ज्यातून आपण याच्या आतमध्ये लाईट टाकू शकतो. आणि उरलेल्या भागामध्ये इथे तुम्हाला ह्याला बंद करण्यासाठी यू पिन या तुम्हाला लावता येणार आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे यातून आपल्याला लाईट सोडून तो लाईट आपल्याला आता या टोकावरून असा बाहेर घेता येईल आणि याला तुम्हाला अशा प्रकारे टांगता येईल. तर अशा प्रकारे हा आकाश दिवा अतिशय सुंदर असा आपल्याला तयार करता येणार आहे. तर असा आकाश दिवा आपण तयार करून याला तुम्हाला पाहिजे असेल तर खालून पण आपल्याला काही असं लटकवण्यासाठीचा पण आकार आपल्याला काही वापरता येऊ शकेल आणि अशा प्रकारे आपण हा आकाश दिवा जो आहे हा तयार करू शकतो.